आणि नागपूरच्या दीक्षाभूमी इथे सकाळपासून आंबेडकर अनुयायांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। आज महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमित्त प्रसिद्ध नागपूरच्या दीक्षाभूमी इथे आपण बघू शकतो की आंबेडकर अनुयायी सकाळपासूनच इथे यायला सुरुवात झालेली आहे। आता इथे बुद्ध प्रार्थना झाली, त्यानंतर आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष केला जात आहे। तुमची काय भावना आहे जेव्हा इथे येतो नतमस्तक होतो आपण डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर? ही एक खूपच पवित्र अशी जागा आहे। बाबासाहेबांनी आम्ही जगत होतो पण आम्हाला खरा श्वास मिळवून दिलेला आहे। बाबासाहेबांमुळे म्हणजे आमच्या आयुष्याची काय म्हणू त्याला सुंदर असं आयुष्य आम्हाला मिळवून दिलेलं आहे। तुम्ही जर का आपण बघितलं तर दीक्षाभूमी परिसरामध्ये ते गौतम बुद्ध यांचं स्मारक आहे, त्यांना आता वंदना केली जात आहे। याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक होतं त्यांना देखील वंदना करण्यात आलेली आहे। भंते ससई सुरई असेल किंवा इतर गणमान्य व्यक्ती असेल, इतर आंबेडकरी अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना पाहायला मिळत आहे। आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि दीक्षाभूमीमध्ये अशा प्रकारेच रोज ज्या प्रकारे एक वेगळं वातावरण असतं त्यापेक्षा थोडं वेगळं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि आज दिवसभर इथे आंबेडकरी अनुयायाची अशीच गर्दी पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।